वळूयात पुढच्या बातमीकडे। रविकांत तुपकर आणि संजय गायकवाड या दोघांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। संजय गायकवाडांनी गळ्यात घातलेला दात हा वाघाचा नव्हे तर प्लास्टिकचा आहे असं रविकांत तुपकर म्हणाले। त्यानंतर संजय गायकवाडांना लोक हसतात असं सुद्धा वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलंय। तर संजय गायकवाडांनी हा रविकांत तुपकरांना इशारा दिलाय आणि तुझी शिकार केल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा पलटवार संजय गायकवाड यांनी केलाय। काय म्हणे एक दिवस म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे 87 साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणे। माझ्या हसून राहिले लोक ते। आणि 4 दिवसाने काय म्हणे नाही प्लास्टिकचा होता म्हणे तो। एकदा काय म्हणे मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात जंतूच कोमीन म्हणे आणि आता लगे पेढे भरून राहिले। मागच्या 25 दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जाधव 4 नंबरवर आहे म्हणे। हे आमदार म्हणे त्यांचेच आमचे खासदार म्हणे 4थ्या नंबरवर आहे म्हणे आणि आता म्हणतात आमचे खासदार नंबर 1 वर आहे म्हणे। म्हणजे सुधीत आहे का काही? सकाळी एक संध्याकाळी एक दुपारी एक तिसरा पारा एक काय मेळ चालला यायचा। वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली। अरे मी वाघासारखाच जगलो। माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहित आहे। त्या शिकारीचं जाऊ दे पण तू शिकारता आता पक्की होणार आहे। तू शिकारता केल्याशिवाय मी राहत नाही। आणि साला मागच्या वेळेला असाच 4 खोलीत पाय पकडले की जाऊ द्या मी आता काही बोलणार नाही। मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा धोका आहे। आता शेट्टी येऊ या कोणी येऊ तू अवकात तुला मी दाखवणारच आहे।